नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. काल जसं आपण म्हटलं की शिक्षण व रोजगारासाठी आपण मार्गदर्शन व योग्य ती मदत अशा प्रकारचं आपलं एक आपण सुरू केलं होतं आणि त्याप्रमाणे काल आपण एक व्हिडिओ बनवला. आजचा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओचा सब्जेक्ट म्हणजे असा आहे की डिग्री नसताना असे कुठले 10 उद्योग आहेत, असे कुठले 10 व्यवसाय आहेत किंवा असे कुठले 10 रोजगार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात आणि अफाट पैसे मिळू शकतात. याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात पहिलं म्हटलं तर मेकअप आर्टिस्ट. आता ह्या मेकअप आर्टिस्टमध्ये सुद्धा वेगळे प्रकार आहेत. आता फिल्म इंडस्ट्री, टी व्ही इंडस्ट्री, त्याच्यानंतर नाटक ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल मेकअप लोकं लागतात. मेकअप करायला लोकं लागतात, मेकअप लोकांचे असिस्टंट्स असतात आणि ह्या लोकांना प्रचंड पैसे मिळत असतात. काय आणि त्याच्यामुळे पण ते प्रोफेशनल असतात. त्यांना फक्त कसं असतं की त्यांना एक अनुभव आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलात्मक डोकं लागतं आणि त्या जोरा आणि मेहनत करायची हे पाहिजे. कारण हे काय तुमचं मेकअप आर्टिस्ट म्हणजे त्याला कुठेही कधी रात्रीचा, पहाटेचा, दुपारचा असे सगळे मेकअप किंवा दुपारी रात्रीचा मेकअप करावा लागतो वगैरे. अशा वेगळ्या प्रकारचे मेकअप त्यांना करावे लागतात. हा झाला तुमचा टी व्ही, व्हिडिओ किंवा आता हे तुमच्या टी व्हीमध्ये अँकर्स वगैरे असतात, त्यांचा मेकअप करावा लागतो, कसा मेकअप लागतो वगैरे. आणि त्याच्यानंतर मोठे राजकारणी आहेत, मोठे फिल्ममधली लोकं किंवा बिझनेसमन्स वगैरे आहेत की ह्यांच्या बायकांना वगैरे रेग्युलर प्रोफेशनल मेकअप करावा लागतो आणि रेग्युलर यांचा मेकअप करणारी लोकं आहेत. आता म्हणजे मेकअपमध्ये म्हणजे सगळं झालं. म्हणजे चेहऱ्याचं आलं, केसांचं आलं, नखांचं आलं. नेल आर्टिस्ट नावाचा एक नवीन प्रकार निघालेला आहे. असे अनेक हे आहेत. तर ह्याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट एक भाग आहे आणि त्या मेकअप आर्टिस्टमध्ये दुसरा एक आहे की तुमची लग्नकार्य आहेत. लग्नकार्याला खूप लोकांचे मेकअप्स करावे लागतात. त्याच्यानंतर त्याच्यामधला मेहंदी एक भाग मोठा आहे. म्हणजे माझ्या माहितीत याला हैदराबादला एक बाई आहेत. त्यांनी लव्ह मॅरेज केलं, इंटरकास्ट केलं आणि त्यांचा नवरा गेल्यानंतर त्या पुण्याच्या होत्या, त्या हैदराबादला गेल्या. पण त्या उत्तम मेहंदी काढायच्या आणि आज त्या मेहंदीच्या जोरावर मुसलमान समाजामध्ये मेहंदीचं खूप महत्त्व आहे. आपल्याही याच्यामध्ये आहे पण त्यांच्यामध्ये खूप आहे. आणि त्या मेहंदीच्या जोरावर त्या बाई आज जग हिंडलेल्या आहेत. म्हणजे कुठे परदेशी लग्न असेल तर ह्या बाईला घेऊन जातात आणखीन तिथे ती मेहंदी वगैरे काढते. त्याच्यामध्ये अगदी मेहंदी काढणारी माणसं जी आहेत ते सगळे म्हणजे पैसे तर ठरलेलेच असतात. ह्याच्या व्यतिरिक्त मेहंदी काढणारी जी लोकं आहेत हे सगळे पैसे पण देत असतात त्यांना. सगळं काही देत असतात. त्यामुळे हा सुद्धा मेकअप आर्टिस्टमधला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मेकअप आर्टिस्टवर आपण एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आणखीन याच्यावर आपण म्हणजे आणखीन डिटेलमध्ये बोलणार. दुसरं आहे ग्राफिक डिझायनर. ग्राफिक डिझायनर म्हणजे ग्राफिक डिझायनर हा तुमच्या फिल्म इंडस्ट्री, टी व्ही इंडस्ट्री किंवा तुमचं हे आपण जे यूट्यूब चॅनल बनवतो या सगळ्याला ग्राफिक डिझायनिंगचा खूप मोठा हात असतो. म्हणजे बरेच वेळा आपण मारामाऱ्या करताना ते डिशूम वगैरे किंवा बॅकग्राऊंडमध्ये सिंह येतो आहे, हत्ती येतो आहे किंवा आणखीन काही येत आहेत असं जे हे सगळं ग्राफिक डिझायनिंगचा भाग आहे. आणि हा जो भाग हा ग्राफिक्समधनं सगळा हे करतात. तर त्यालासुद्धा तुम्हाला बेसिक काय लागतं तर तुम्हाला कलात्मक डोकं लागतं. आणखीन ते ग्राफिक्सचे काही कोर्स केल्यावर याला खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे. आणखीन चांगल्या पद्धतीने केला तर त्या चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये चांगले पैसे कमवू शकता येतात. स्वतःची एजन्सी काढता येते, नोकरी मिळू शकते, फ्रीलान्सिंग करता येऊ शकतं. प्रत्येकासाठी वेगळं हे करतं. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीशी कनेक्ट होऊन त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणावर पैसे मिळू शकतात. तर ग्राफिक डिझायनिंग ह्यालासुद्धा डिग्री तुम्हाला लागत नाही. एक प्रोफेशनल कोर्स केला तुम्ही तर प्रोफेशनल कोर्स केल्यानंतर तुम्हाला ते सगळं करता येतं. तसंच वेब डेव्हलपमेंट. आता वेब बिझनेस हा काय म्हणतात त्याला जाऊन भेटून किंवा समोरासमोर बोलून वगैरे हे प्रमाण कमी झालेलं आहे.
आज आपल्याला समजा एखादा विशिष्ट प्रकारचा अनुभवी बिझनेस सप्लायर पाहिजे असेल किंवा मॅन्युफॅक्चरर पाहिजे असेल, तर आपण गुगलवर गेल्यावर आपण त्याचे मॅन्युफॅक्चरर्स टाकले तर अशा सगळ्या कंपन्या येतात आणि मग त्या कंपन्यांमध्ये सगळी माहिती असते. कंपनी कोणाची आहे, काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मशिनरी आहे, काय प्रकारचं प्रोडक्ट करतात, त्यांचे क्लायंट्स कोण, काय आहे, याला सगळं वेब डिझायनिंग म्हणतात. बरेच ठिकाणी तर इवन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससुद्धा ते व्हिडिओ तर्फे दाखवलं जातं. त्याच्यामध्ये त्याला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे असतं. बॅकग्राऊंड म्युझिक करून ते काय दाखवायचं, कशा दाखवायचं, कोणाचे इंटरव्ह्यूज दाखवायचे का कोणाचं काय दाखवायचं, असं खूप मोठ्या प्रमाणावर एक खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे तो. आणि ते वेब डेव्हलपमेंट आपण ह्या प्रत्येक विषयावर एक वेगळा वेगळा व्हिडिओ पुढे करणारच आहोत, पण हे 10 आज मी तुम्हाला सांगणार आहे. चौथा म्हणजे तुमचं प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन किंवा कार्पेंटर. हे प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर ही जी लोकं आहेत, ह्या लोकांनाही खूप डिमांड आहे आज मार्केटमध्ये. प्रचंड डिमांड आहे यांना. कारण इलेक्ट्रिशियन आता इलेक्ट्रिशियन म्हटलं तर त्याच्यामध्ये परत इंडस्ट्रियल इलेक्ट्रिझेशन आहे, कमर्शियल इलेक्ट्रिफिकेशन आहे, रेसिडेन्शियल इलेक्ट्रिफिकेशन आहे, त्याच्यानंतर IT सेक्टरचं एक वेगळंच इलेक्ट्रिफिकेशन आहे, वायरिंग आहे, त्याच्यातला एक मोठा वेगळा भाग आहे. त्या वायरिंगमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. हे आपण पुढे जाऊन हे करणारच आहोत. पण प्लंबिंगमध्ये सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणावर प्लंबिंग, इंटरनल एक्सटर्नल प्लंबिंग आहे. प्लंबिंगमध्ये सुद्धा खूप गोष्टी बदललेल्या आहेत. त्याच्यामध्ये जो ड्रेनेजला जोडाचा जो भाग आहे ते एक स्किलफुल हे आहे. रस्ता खणून त्याच्यामध्ये ते जॉईन करायचं असतं. असा तो प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियनचा हा. आणि कार्पेंटर, तुम्हाला फर्निचर बनवायचं आहे, साधा आज खिळा ठोकायचा म्हटला तरी ₹100 घेतात किंवा ₹50 घेतात. ते काय एक खिळा ठोकायचा म्हटलं तर किंवा कमीत कमी ₹250 घेतात. तर असा सगळा जो प्रकार आहे, ह्या लोकांनाही खूप डिमांड आहे आणि ह्यालासुद्धा फक्त अनुभवातून तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात. त्यामुळे प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियन हा एक त्याच्यामधला सगळ्यात मोठा म्हणजे खूप चांगला पैसा कमवण्याचा हे आहे. माणसं मिळत नाहीत तुम्हाला. तसंच मर्चंट नेव्ही. आता मर्चंट नेव्हीमध्ये सगळे इंजिनियर जातात वगैरे अशातला भाग नाही आहे. मर्चंट नेव्हीमध्ये तुमचे आचारी आहेत, स्वयंपाकी आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये खलासी आहेत, जे साफसफाई किंवा सामान इकडनं तिकडनं करणं हे आहेत. त्याच्यानंतर तिकडे प्यून टाईप जो प्रकार असतो तो आहे. हा सगळा जो प्रकार आहे, म्हणजे मोठी शिप असेल, क्रूज असेल, तर त्याच्यामध्ये इवन डॉक्टरसुद्धा तुम्हाला लागतो. बाकी मग तुम्हाला काय म्हणतात त्याला, बोटी चालवायला इंजिनियर्स किंवा ते कॅप्टन, ते सगळे ही लोकं त्या ह्याच्यात तुम्हाला लागतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाखो रुपये पगार मिळत असतो, खाऊन पिऊन पगार मिळत असतो. फक्त एकच आहे त्याच्यातला सगळ्यात डिसॲडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला सुट्ट्या मिळत नाहीत त्याच्यामध्ये. म्हणजे 2 महिने 3 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. परत 2 महिने तुम्ही तुमच्या घरी येऊन राहू शकतात. परत 2-3 महिने तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात. 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात. असं सगळं करून तुम्हाला दरमहा लाखो रुपये मिळू शकतात. आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय म्हणतात त्याला, पदवीधर असायची तुम्हाला गरज नाही. आता दुसरा एक विषय म्हणजे एथिकल हॅकर्स. एथिकल हॅकर्स म्हणजे नॉर्मल हॅकर म्हणजे चोरी करणारे हॅकर वेगळे आणि हे एथिकल हॅकर्स वेगळे. हे एथिकल हॅकर्स जे आहेत हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुमच्या पोलीस, CBI, गव्हर्मेंटच्या याच्यामध्ये, तुमच्या RAW सारख्या याच्यामध्ये एथिकल हॅकर्स म्हणजे हे टेररिस्ट काय संभाषण करत असतात किंवा टेररिस्ट काय मेल्स पाठवत असतात, त्यांच्या मेल्स हॅक करणं किंवा त्यांच्या वेबसाईट्स हॅक करणं, आणखीन ह्या सगळ्या गोष्टी याला एथिकल हॅकर्स म्हणतात. म्हणजे जे संमतीने आणखीन जे चांगल्या कामासाठी जे हॅकिंग केलं जातं त्याला एथिकल हॅकर्स म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी हा एक सगळ्यात मोठा हे आहे आणि तो सायबर सिक्युरिटीचा डिप्लोमाही करता येतो. त्याला तुम्हाला काही स्पेशल त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन कोर्सेससुद्धा आहेत सायबर क्राईममध्ये. पण ते सगळं करून तुम्हाला ते एथिकल हॅकर्स हा तुम्हाला एक चांगला हे आहे. त्याच्यावरसुद्धा आपण एक चांगलं व्हिडिओ बनवणार आहोत. कंटेंट क्रिएटर्स. आता कंटेंट क्रिएटर्स म्हणजे काय असतं, आता हे तुम्हाला मी मगाशी वेबसाईट सांगितलं किंवा ग्राफिक डिझायनिंग सांगितलं किंवा ब्रोशर्स बनवतात किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला आपल्या कंपनीची जी सगळी माहिती पाठवते किंवा वकील लोक किंवा बरेच लोक आपले स्वतःचं ब्रोशर जे बनवतात त्याच्यामध्ये ते कंटेंट क्रिएटर्स असतात, कंटेंट रायटर्स असतात.
हे कंटेंट रायटर्स मराठीत असू शकतात, कंटेंट रायटर कुठल्याही भाषेत असू शकतात. या कंटेंट रायटरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला समजा वेगळ्या वेगळ्या भाषा येत असतील तर त्या भाषाचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप चांगला स्कोप आहे. काय आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अफाट पैसा मिळतो. अफाट म्हणजे माझ्या माहितीत असं आहे की कॉलेज ड्रॉपआउट लोक आहेत, पण ते कॉलेज ड्रॉपआउट असतानासुद्धा आज ते 4-4, 5-5 लाख रुपये महिना पगार कमवतात. त्याच्यात कंटेंट रायटर्स ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजला लागत असतात, कंटेंट रायटर्स तुमच्या टेलिव्हिजनला लागत असतात, तुमच्या पिक्चर्सला लागत असतात. ज्या स्टोरीज असतात तो कंटेंट व्यवस्थित कसा हे टाकता येईल त्याच्यामध्ये सुद्धा कंटेंट रायटिंगमध्ये अनेक गोष्टी आहेत. त्याचे आपण सगळे त्याचे मुद्दे बघणार आहोत. आणखीन त्या मुद्द्यांवरनं आपण त्याला त्याच्यावर आपण वेगळे वेगळे व्हिडिओ बनवणार आहोत. तसं गेमिंग हल्ली खेळ खेळणं हा सुद्धा एक म्हणजे त्याचं सॉफ्टवेअर बनवणं हा सुद्धा एक प्रोफेशनल गेमर्स. तर प्रोफेशनल गेमर्स जे आहेत या प्रोफेशनल गेमिंग साईट्स बनवणं काय म्हणजे त्याचे ॲप्स बनवणं, त्याच्या माध्यमातून पैसे कमवणं, अफाट पैसे कमवलं, अगदी कोट्यावधी रुपये लोक या ह्याच्यावर मिळवतात आणि ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यानंतर रिअल इस्टेट एजंट्स. आता तुम्ही एक बघितलं तर रिअल इस्टेट एजंट्समध्ये रेरा सर्टिफाईड एजंट्स असतात. बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या रेरा सर्टिफाईड एजंट्सच हे करतात. बऱ्याच परदेशी कंपन्या आहेत, बऱ्याच मोठ्या इंडियन नेटवर्कवाले लोक आहेत. ही लोक रेरा सर्टिफाईड कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात, कारण त्या माणसाला तुम्हाला लोकेट करता येतं, त्याच्या फीस तुम्हाला ठरवलेल्या असतात, त्याला कायद्याच्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये असतात आणि ह्या कायद्याच्या गोष्टी वगैरे सगळं जाणून जो जागा विकतो किंवा खरेदी करण्यासाठी मदत करतो, जो मध्यस्थी असतो, जो ब्रोकर असतो, जो एजंट असतो, त्याला रिअल इस्टेट एजंट म्हणतात. आणि त्या रिअल इस्टेट एजंटमध्ये त्याच्यामध्ये त्याला सगळ्या प्रकारचं नॉलेज असायला पाहिजे आणि त्या सगळ्या प्रकारचं नॉलेज असणं हा एक त्याच्यातला सगळ्यात मोठा म्हणजे कायद्याचं नॉलेज असायला पाहिजे, फायनान्सचं नॉलेज असायला पाहिजे. आणि ह्याला काही तुम्हाला डिग्री असली तर सोन्याहून पिवळं, पण डिग्री जरी नसली तरी तुम्हाला कंटेंट तुम्हाला ह्या रेरा सर्टिफाईड असणं आणि त्या माध्यमातून एजन्सी करणं. कारण लोक हल्ली ह्या रात्रीतनं जे पळून जाणारे एजंट्स असतात त्यांच्यापेक्षा रेरा सर्टिफाईड एजंट्सना खूप हे करतात, प्राधान्य देतात. त्यामुळे रेरा सर्टिफाईड एजंट रिअल इस्टेट एजंट हे होणं एक खूप मोठ्या प्रमाणावर त्याला डिमांड आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे कमर्शियल पायलट. कमर्शियल पायलटला तुम्हाला चष्मा असला तरी चालतो, नाही असं नाही, पण चष्मा जरी नसला तर उत्तम, पण असला तरी चालतो. आणि मग पण त्याला ती विजनचं ते ठरलेलं आहे, पण त्याला ते फ्लाईंग आवर्स भरपूर त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला पैसे मिळतात, परदेशात वेगवेगळे देश फिरायला मिळतात, परदेशात जायला मिळतं आणि त्याला पैसेसुद्धा अफाट मिळतात. म्हणजे अगदी लाखांनी पगार असतात. आणि अमुक एक तासापेक्षा जास्त तुम्ही फ्लाईंग आवर्स केले तर त्या फ्लाईंग आवर्ससाठी तुम्हाला बोनस पण दिला जातो. काय परत राहायची खायची सोय अगदी उत्तम असते. काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही करिअर केलं तर त्याला, आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याला फक्त 12वी नंतर तुम्हाला करता येतं. प्रायव्हेट फ्लाईंग क्लब्स आहेत, प्रायव्हेट फ्लाईंग क्लब्समधनं हे करता येतं. हे जे 10 विषय आज सांगितले, या 10 विषयांवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पदवी नसतानासुद्धा चांगले पैसे कमवता येतात. आज एवढंच. धन्यवाद.